करायचं त्यांच्या बाबतीमध्ये तुमचा अप्रोच काय होता किंवा असायचा? संगीतकार जे सांगेल तसंच गायचं का आपल्या त्याच्यामधल्या काही मध्ये जागा जर भरून काढायच्या असतील तर त्या सूचना द्यायच्या, त्या सांगायच्या, त्या भरून काढायच्या? कशी राहिली तुमची पद्धत? मी लकीर के फकीर नाही हूँ. मी लकीरच्या फकीर म्हणजे लकीरीवर चालणारा माणूस जसा असतो तशी मी नाही आहे. तसे काही सिंगर होते आमच्याकडं, तर तसे म्युझिक डायरेक्टर सारखंच गायचे. आणि मी विचारायचे मैं इसमें कुछ करूं क्या, मैं इसको करूं दूसरा हरकत दूं क्या, तान दूसरी करूं क्या, ऐसे बोल बोल के हम लोग अपना गाना सजाते थे. आम्ही आमचं गाणं सजवत होतो. कारण म्युझिक डायरेक्टर स्वतः जे गात असतात ते वेगळं म्हणजे त्यांचा गाळा नसेल चालत, पेटीवर दाखवत असतात, तसं आम्हाला गाऊन चाललं नसतं. त्यावेळेला पहिल्यापासून हे मनामध्ये यायचं की व्हेरिएशन करावं. आपण व्हेरिएशन केलं, फिलिंग्स घातले, शब्दाचे अर्थ कळून आपण जर म्हटले तर त्याला हे आहे म्हणजे अर्थ आहे. कारण आत्मा असतो शब्द, शरीर असतं म्युझिक, आणि त्याला सजवण्यासाठी जे काही श्रृंगार असतात, साड्या असतात, कपडे असतात, ते आम्ही आहोत. आत्ताच्या सिंगरना ती कॉपी करणं सुद्धाही जमणार नाही त्या गाण्यांची. कारण ते आम्ही असं ऐकून गायचं होतं. रेकॉर्ड लावून शिकत बसणं वेगळं असतं, आणखीन असं गात तसे माणूस आणि त्याची बरोबर नक्कल करणं हे पण काम आहे. तर सुधीर फडके अतिशय सुंदर गायक पण होते, म्युझिक डायरेक्टर होते आणि कडक होते. तर ते बरोबर दाखवायचे. कधी कधी ते सांगायचे की तुम्हाला सूट आहे, आता काही करा तुम्ही, म्हणा तुम्हाला हवं असं तेही म्हणायचे. पु ल देशपांडे पण म्हणायचे. दूधभात मध्ये मी त्यांच्याबरोबर काम केलंय, पुष्कळ पिक्चर मध्ये काम केलंय, गुळाचा गणपती, पु ल देशपांडे, आणखीन आपले काय म्हणतात ग दी माडगुळकर, मग मोठ्या मोठ्या लोकांबरोबर काम केलंय मी आणि त्यांना खुश केलंय. म्हणजे त्यांना असं म्हणता आलं नाही की हे गाणं माझं बिघडलं किंवा वाईट गाली, असं कोणी म्हटलेलं नाहीये. किंबहुना त्यामुळंच गाणी माझी जास्त आहेत. सगळ्यात जास्त फडके साहेबांची गाणी मी गालेली आहे. मी तुमच्या एका मुलाखतीमध्ये कार्य दुरावा त्यांनी कसं सांगितलं होतं आणि नंतर तुम्ही कसं गायलं होतं ते मी ऐकलं होतं. मला असं वाटतं की तुम्ही जर ती आठवण सांगितली तर सगळ्यांना इथं ऐकायला फार छान वाटेल. कार्य दुरावा कार्य अबोला, अपराध माझा असा काय झाला. फडके साहेब जसं गायचे, कार्य दुरावा कार्य अबोला, अपराध माझा असा काय झाला, असं ते म्हणायचे. म्हणजे तुमचं ते सगळं रेकॉर्डिंग ना कसं होत असेल ते इतकं आनंददायी कल्पनेतच आम्हाला वाटतं, आणि तुम्ही ते सगळं साक्षात अनुभवलेलं आहे. आणखीन त्यावेळेचं मजा होती. म्युझिक डायरेक्टर स्वतः असायचा, म्युझिशियन 50 असायचे आणि त्याच्यामध्ये आम्ही गायचो. आणि ते फार अवघड पण होतं आणि ते 3 मिनिटं 4 मिनिटं उभं राहून एक गाणं गायचं, याच्यामध्ये फार आम्ही टोवर उभे असायचो. अवघड गाणी होती. मी तुमच्याच एका मुलाखतीमध्ये असं ऐकलं होतं की ते एकत्र सगळे संगीतकार आणि गायक असं जेव्हा ते रेकॉर्ड करावं लागायचं तर कुठल्या तरी एका प्रसंगामध्ये मध्ये फ्लूटचा आवाज होता, तर